महाराष्ट्राची खबरबातला आता सुरुवात करणार आहोत। पावसासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। रायगडमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। रायगडमध्ये पाण्याचा प्रचंड प्रवाह पाहायला मिळतोय। अनेक शिवभक्त देखील गडावर अडकले होते। सुदैवाने कुणालाही इजा झालेली नाहीये। सकाळी 6च्या सुमारास ही दृश्य आपण पाहतोय। गडावरून धबधबा वाहण्यासारखी ही दृश्य पाहायला मिळतात। किल्ले रायगडावर पाण्याचा लोंढा पाहायला मिळाला। बुलढाण्याच्या एकफळमध्ये पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली। जोरदार पावसानंतर शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे। गावातील अनेक शेतकऱ्यांचं शेतीचं साहित्य देखील वाहून गेलं असून नुकसान भरपाईची मागणी होते। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील मातणी गावात पाणी शिरलं। गावातील जिल्हा परिषद शाळा देखील पाण्याखाली गेल्याचं दिसून आलं। या शाळेमध्ये 5 फुटापर्यंत पाणी शिरलं असून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तर पावसाने उसंत न घेतल्यास गाव पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होते। मुसळधार पावसाने नद्यांना पूर आल्यानं जळगाव, जामोद, शेगाव तालुक्याचा संपर्क तुटलाय। कालखेड जवळील पुलावरून पाणी वाहत असल्यानं पुलाच्या दोन्ही बाजूला नागरिक अडकून पडल्याचं पाहायला मिळालं। भुसावळच्या हतनूर धरणाचे 10 दरवाजे 1 मीटरनं उघडलेले आहेत। हतनूर धरणातून 19,105 क्युसेक पाण्याचा तापी नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात येत असून तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। रत्नागिरीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून इशारा पातळीच्या वर वाहत आहेत। नद्यांचं पाणी समुद्राला जाऊन मिळत असल्यानं तसंच वादळी वाऱ्यानं समुद्राला देखील उधाण आलंय। मिऱ्या भागात समुद्रात उंच लाटा उसळलेल्या दिसून आल्या। रत्नागिरी जिल्ह्यातला प्रसिद्ध मार्लेश्वर धबधबा ओसंडून वाहतोय। संततधार पावसानंतर या धबधब्यानं रौद्र रूप धारण केल्याचं दिसून येतंय। धबधब्याच्या मुख्य ठिकाणी भाविकांना जाण्यास बंदी करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कालपासून ढगफुटी सदृश्य पावसाच्या सरी कोसळल्या। त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले। नद्यांनी देखील धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। तर दापोलीतील जवळपास सर्वच रस्ते जलमय झालेत। पुराच्या पाण्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली आणि त्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक थांबवण्यात आली। तर गेल्या 2 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलेलं आहे। प्रमुख बाजारपेठांमध्ये देखील पुराचं पाणी शिरलं असल्याचं या दृश्यांमधून पाहायला मिळतंय। गेल्या 2 दिवसात रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं होतं। सध्या पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झालेला असला तरी नद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे। सर्व नद्या इशारा पातळीवर वाहत आहेत। नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय।
रत्नागिरीच्या दापोलीमध्ये ताडील कोंगळे रोडवरील सायतेवाडी इथे दरड कोसळली। त्यामुळे सुमारे 15 गावांचा संपर्क तुटला असून परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले। दरड हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। मालवणमध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा फटका काळसे बागवाडी येथील घरांना बसलाय। कर्ली नदीला पूर आल्यामुळे नदीचं पाणी लोकांच्या घरात शिरलंय आणि त्यामुळे लोकांचं मोठ्या प्रमाणात हाल झालेले आहेत। तसंच रस्त्यावर देखील पुराचं पाणी आल्यामुळे नागरिकांना होडीचा वापर करावा लागतोय। कुडाळमधील पावशी गावाला पुराच्या पाण्यानं वेढा दिला। पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। कुडाळमधील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर आल्यानं रस्त्यात मोठा खड्डा पडला आणि त्यामुळे 27 गावांचा संपर्क तुटलाय। नालासोपारा पश्चिमेकडील समेळपाड्यात गुडघाभर पाणी साचल्याचं दिसून आलं। त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांचे प्रचंड हाल झाले। साचलेल्या पाण्यातून वाट काढत घरापर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती। महानगरपालिका कर गोळा करते, पण दरवर्षी हा त्रास सहन करावा लागतो अशी तक्रार नागरिकांनी केली आहे। गेल्या काही तासांपासून मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात जोरदार पाऊस झालाय। दक्षिण मुंबईत देखील तुफान पावसानं हजेरी लावली आहे। अशातच दुपारी समुद्राला भरती आल्यानं नरिमन पॉइंट परिसरात उंचच उंच लाटा उसळल्याचं पाहायला मिळालं। मुसळधार पावसानं भाईंदरच्या उत्तन परिसरात एक घर कोसळलंय। या घरात कुणीही नसल्यानं जीवितहानी टळलेली आहे। मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसानंतर सकाळी हे घर कोसळल्याची माहिती मिळते। अकोल्यातील खरप लोणी गावातील बन्सी नाल्यावर कोल्हापुरी बंधाऱ्याचं काम करणारे 14 कामगार नाल्याला पूर आल्यानं मध्यरात्रीपासून अडकले होते। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि वंदे मातरम आपत्कालीन पथकानं त्यांची सुखरूप सुटका केली आहे। रविवारी रात्रीपासून मुंबईत पावसानं धुमाकूळ घातला होता। सोमवारी सकाळी देखील पावसाचा जोर कायम होता। दुपारी तो थोडा मंदावला असला तरी पुढच्या 24 तासांसाठी मुंबईला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। पावसाचा अंदाज पाहूनच घराबाहेर पडावं असा इशारा पुणे वेधशाळेनं दिलाय। मुंबईतील मुसळधार पावसामुळे पवई तलाव ओव्हरफ्लो झालाय। पवई तलावाचं पाणी मुंबईतील औद्योगिकरणासाठी वापरलं जातं। सुनाभट्टी रेल्वे स्टेशनमधील रेल्वे रुळांवर पाणी साचलं होतं। संपूर्ण स्टेशन पाण्यात बुडालं होतं। रेल्वे स्थानकाला तलावाचं रूप आल्यानं रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल झाले आहेत। सखल भागात पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। सध्या पाणी ओसरलं असलं तरीही अनेक ठिकाणी मात्र वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। कुर्ल्यात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं अनेक भागांमध्ये पाणी साचलं। कुर्ला बस डेपोमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं आणि त्यामुळे गुडघाभर पाण्यातून नागरिकांना मार्ग काढावा लागला। मुसळधार पावसामुळे मालाड भुयारी मार्ग बंद करण्यात आलेला आहे। भुयारी मार्गाच्या आत एक कार अडकली होती। प्रशासनानं वेळीच दाखल होत कार चालक आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं। वाकोल्यामध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्यानं अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आणि त्याचाच परिणाम वाहतुकीवर देखील होताना पाहायला मिळाला। वाकोला परिसरात वाहतूक कोंडी झाल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या।
मुंबईत रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली होती। मुसळधार पावसामुळे मुलुंड परिसरातील भिंत कोसळल्याची घटना घडली आहे। भिंत कोसळल्यामुळे काही कारचं देखील नुकसान झालंय। वसई विरारमध्ये रविवारपासून दमदार पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं। याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवतात। पालिका प्रशासनाला जाग आली। पालिकेच्या आयुक्तांनी पाणी काढण्यासाठी सक्शन मशीनची गाडी पाठवून संपूर्ण पाणी तात्काळ काढण्यात आलं। रात्रभर मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली होती। टिळकनगर पाईपलाईन रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। मुंबई आणि परिसराला रात्रभर पावसानं झोडपलं। मुसळधार पावसामुळे चुनाभट्टीतील स्वदेशी मिल कामगार वसाहतीतील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। लवकरात लवकर गटारं साफ करावी अशी नागरिकांनी मागणी केली। मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसानं पवई तलाव ओसंडून वाहू लागलेला आहे। या तलावाचं पाणी औद्योगिकीकरणासाठी वापरलं जातं। मुसळधार पावसामुळे मुंबईला पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा 18.73% पोहोचलाय। मुंबईतल्या समुद्राला देखील मुसळधार पावसामुळे उधाण आलं होतं। समुद्रावर उंच लाटा उसळत होत्या। गेटवे ऑफ इंडिया इथे उसळणाऱ्या लाटांमुळे पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती। रायगडमधील कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे। 23 मीटर इशारा पातळी असते आणि नदीची आत्ताची पाणी पातळी 23 मीटरवर आल्यानं नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू आहे। मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आलाय। रायगडमध्ये रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय। नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। नदीकाठच्या गावांना सध्या सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सिंधुदुर्गातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर अनेक घरांना पुराच्या पाण्याने वेढलेलं आहे। अशातच वैभववाडीमधील तिथवली येथील मुसळधार पावसामुळे घर कोसळलंय, तर भेडशी पुलावर पाणी असतानाही गाडी पुलावरून नेल्यानं तिघं वाहून गेले होते। मात्र स्थानिकांनी त्यांना सुखरूप बाहेर काढलं। सिंधुदुर्गातील तेरेखोल नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे, तर कर्ली नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पावसाचा जोर कमी झाला असला तरी नद्या ओव्हरफ्लो झाल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। रत्नागिरीमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढला असून काजळी नदी ही इशारा पातळीच्या वरती वाहते। पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर काजळी नदी धोक्याची पातळी ओलांडू शकते। या नदीच्या बाजूला असलेल्या वस्तीला पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि या पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता। त्यामुळे खामगाव तालुक्याचा बुलढाणा जिल्ह्याशी संपर्क तुटलाय। खामगाव तालुक्यातील रोहणा गावातील नदीवरून पूर वाहत असल्यानं गावाचा संपर्क तुटल्याचं पाहायला मिळालं। बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून झालेल्या पावसानं हाहाकार माजवलाय। खामगाव तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आलाय।
बोर्डी नदीला देखील पूर आला होता आणि पुरामुळे शहरातील सुटाळा येथील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने खामगाव आणि नांदुरा तालुक्यांचा संपर्क तुटला होता। खामगाव तालुक्यात रात्रीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली होती। सुटाळा येथील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहतुकीला मोठा फटका बसला होता। दरम्यान या पुरात 4 चाकी वाहून गेली। बुलढाण्यातील खामगाव तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी गवळी गावाचा संपर्क तुटलाय। त्यामुळे पूर्ण गाव आणि शेती पाण्याखाली गेलेलं आहे। सर्वत्र पाणीच पाणी दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। बदलापुरात पावसाचा जोर कमी झाला असला तरीही ग्रामीण भागांमध्ये पावसाचा जोर कायम आहे। त्यामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते। मागील आठवड्याभरापासून वणी विभागात पावसाने दडी मारली होती। त्यामुळे पिकांनी माना टाकल्या होत्या। मात्र आता पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावलाय। पिकांनाही जीवनदान मिळालंय। मात्र शेतात पाणी आल्याने बऱ्याच ठिकाणची शेतीची कामं खोळंबली आहेत। वर्धा जिल्ह्यात मागील आठवड्याभरापासून दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे वातावरणातील उकाडा कमी झालाय। शेतातील अंकुरलेल्या पिकाला पावसाच्या हजेरीमुळे जीवनदान मिळाले। शहापूर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे धरण क्षेत्राच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। भातसा धरण क्षेत्रामध्ये 247 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे, तर तांसा धरण क्षेत्रामध्ये 60 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। कोल्हापूरच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे। कोल्हापुरातील 50 बंधारे पाण्याखाली गेलेत। अनेक मार्गावरील वाहतूक देखील विस्कळीत झालेली आहे। अकोला जिल्ह्यात काल दुपारपासूनच दमदार पावसाने जोर धरला। या दमदार पावसामुळे अकोल्यातील चांदूर परिसरात कहर झालेला आहे। शेतात लागवड केलेला भाजीपाला पाण्याखाली आल्याने शेती पाण्याखाली गेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। भुसावळमधील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पूर्णा नदीच्या खोऱ्यात गेल्या 12 तासात सरासरी 70.4 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। धरणाचे दरवाजे अर्ध्या मीटरने उघडून विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। रायगड आणि परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका उरण शहरालगत असलेल्या डाऊरनगर इथल्या घरांना बसलाय। डोंगरातील पाण्याच्या प्रवाहामुळे चर्चची भिंत कोसळली आणि 4 घरांचं मोठं नुकसान झालंय। घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी इकडचे रहिवासी करतायत। पुण्यातही मुसळधार पाऊस पडतोय। पावसामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। पुढील 3 दिवस हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। मुसळधार पावसामुळे मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलाय। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला। यावेळी मंत्री अनिल पाटील, दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा उपस्थित होते।
यावेळी मुख्यमंत्र्यांनी योग्य ती खबरदारी घेण्यासंदर्भात सूचना केल्या। मुंबईतील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची सर्व यंत्रणा मुंबईकरांच्या सेवेसाठी सुसज्ज आहे। आपत्कालीन नियंत्रण कक्षासह मुंबईत आपत्कालीन कर्मचारी आणि अधिकारी वर्ग विविध ठिकाणी कार्यरत असून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय। रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे परिसरात पाणी साचलं होतं। पावसाचा जोर कमी झाल्यानं सबवे परिसरातील पाणी ओसरलंय, त्यामुळे अंधेरी सबवे परिसर वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलाय। मुंबईतील मुसळधार पावसाचा नागपूरच्या विमानसेवेला फटका बसला। नागपूरहून मुंबईला जाणारी विमानं 4.5 तास विलंबानं आहेत। नागपूर विमानतळावरून अधिवेशनासाठी निघालेले आमदार देखील विमानाच्या विलंबामुळे अडकले होते। सुधीर मुनगंटीवार, आशिष जयस्वाल, बच्चू कडू आणि रवी राणा नागपूर विमानतळावरून परतलेले आहेत। मुंबईत होणाऱ्या मुसळधार पावसाचा नाशिकच्या रेल्वे प्रवाशांना फटका बसला। नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेस उशिरानं असल्यानं नाशिक रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली होती। मुंबईहून भुसावळसह अन्य ठिकाणी जाणारी रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली। मुंबईसह संपूर्ण राज्यभरातील पावसाच्या सद्यस्थितीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आढावा घेतला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं, तसंच प्रशासनाला देखील सूचना दिल्या। मुंबईत रात्रभर पाऊस झाल्यामुळे काही लोकल आणि एक्सप्रेसचा खोळंबा झाला होता। त्याचाच फटका काही आमदारांना देखील बसला। काही लोकल आणि एक्सप्रेस बंद झाल्यानं अनिल पाटील आणि अमोल मिटकरी रुळावरून पायी गेले। मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आणि त्यावरून विरोधकांनी आता टीकास्त्र डागलंय। मान्सून पूर्व तयारी करायला हवी होती, मात्र ती झालेली नाही असा हल्लाबोल बाळासाहेब थोरात यांनी केलाय। तर मदत आणि पुनर्वसन मंत्रीच पावसात अडकले, म्हणजेच ज्यांच्याकडे जबाबदारी होती त्यांनीच कामं न केल्यानं ही परिस्थिती उद्भवली आहे असा टोला देखील त्यांनी लगावला। रत्नागिरीमध्ये आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढला असून काजळी नदी ही इशारा पातळीच्या वरती वाहते। पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर काजळी नदी धोक्याची पातळी ओलांडू शकते। या नदीच्या बाजूला असलेल्या मानवी वस्तीला पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। आज आणि उद्या रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। रत्नागिरीत पावसाचा जोर आता परत एकदा वाढलेला आहे। दुपारनंतर पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय आणि काजळी नदी जी आहे हिनं इशारा पातळी गाठलेली आहे। आपण सध्या काजळी नदीच्या तीरावर आहोत। आपण जर बघितलं माझ्या पाठीमागे ही काजळी नदीचं पात्र पाहायला मिळतंय। हे नदी जी आहे दुतडी भरून वाहताना या ठिकाणी पाहायला मिळतंय। सध्या ही नदी इशारा पातळीच्या वरती धावत असून पावसाचा जोर जर असाच राहिला तर या नदीला पूर येऊन ही नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि या नदीच्या बाजूलाच जर पाहिलं तर मोहल्ला आहे, मानवी वस्ती आहे। या वस्तीत देखील या नदीचं पाणी शिरतं। एकंदरीतच पाहिलं तर नदी आत्ताही इशारा पातळीच्या वरती धावत आहे। आज रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे। आज आणि उद्या रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट असणार आहे, त्यामुळे पावसाचा जोर जो आहे हा कमी अधिक राहणार आहे। मात्र आता पावसाला जोर आला असून सध्या रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि ऑरेंज अलर्ट असल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहन देखील या ठिकाणी केलेलं आहे। सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी।